नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास 1 या पुस्तकातील पाठ क्रमांक 20 आपण बघत आहोत. पाठाचं नाव आहे आपले भावनिक जग. काय नाव आहे पाठाचं? आपले भावनिक जग. या ठिकाणी आपल्याला चित्र दिलीत बरं का. चित्रामध्ये सगळ्यांचे चेहरे समान आहेत का? समान भावना असलेले आहेत का? तर नाही. आपल्याला काय दिसतं या चित्रांमधून? वेगवेगळ्या भावना दिसत आहेत. उजवीकडून सुरुवात करूया आपण. बघा, हा मुलगा पळत सुटलेला आहे. त्या चेहऱ्यावर कोणते भाव आहेत? कोण सांगेल? पटकन सांगायचं, वेळ नाही लावायचा. आपण व्हिडिओ करतो का नाही? व्हिडिओ लाईव्ह लेक्चरचा हा व्हिडिओ आहे. तर भीती वाटते त्याला. का भीती वाटते? काय घटना घडली आहे? काय घडले म्हणून तो पळत सुटलाय? तर हे मधाचे पोळे. मधाचे पोळे आपल्याला दिसते. ते त्याला धक्का लागलाय काहीतरी, आणि त्याच्या मागे सगळ्या या ज्या सगळ्या आहेत त्या मधमाशा त्याच्या मागे मागे लागलेल्या आहेत. आणि म्हणून तो काय करतोय? पळत सुटलाय तो. पळत सुटल्यामुळे तो घाबरलेला आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. आणखीन एक बघूया आपण की वर मुलगी आहे, तिच्या हातामध्ये अभिनंदन असा कोणीतरी अभिनंदन करतंय तिचं. मग तिच्या मनामध्ये कोणते भाव येतात ते? तर तिला आनंद होत आहे की कोणीतरी आपलं अभिनंदन करतंय, तिला बक्षीस वगैरे पण मिळालेलं आहे, आनंद झालेला आहे तिला. त्यानंतर हा मुलगा प्रगती पुस्तक त्याच्या हातामध्ये, आणि त्याला काय वाटतंय? कसा आहे तो? आनंदी आहे, दुःखी आहे? तर तो दुःखी हे दिसतोय आपल्याला. निराश दिसतोय. का निराशा आली असेल किंवा काय दुःख आलं असेल त्याला? लक्षात घ्या की तो जो आहे मुलगा, ह्या मुलगा याने अभ्यास भरपूर केलेला असेल, पण तो अभ्यास करून देखील त्याला समजा तो आजारी पडला परीक्षेच्या वेळेला, त्याला नीट उत्तर लिहिता आले नाहीत म्हणून कमी मार्क मिळालेत, म्हणून तो दुःखी झालेला आहे असे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर वर मुठी, हाताच्या मुठी अशा वळल्यात बघा त्यांनी, दात ओठ खाऊन. कोणत्या भावना आहेत त्याच्यामध्ये? तर त्याला राग आलेला आहे. त्याच्यामध्ये खोडी काढली असेल, काय काढलं असेल आहे का नाही. त्यानंतर अभ्यास कसा करावा आणि डोक्यावर त्याच्या प्रश्नचिन्ह दाखवलेलं आहे. तर याच्या मनामध्ये कोणती कोणती भावना आहे? तर चिंता. त्याला चिंता पडली, अभ्यास कसा करावा. भरपूर अभ्यास आहे, 6 विषय आहेत, 6 विषयांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये हिंदी यावर्षी आपल्याला नवीन आहे, हो की नाही. एक भाषा आपली वाढली, चिंता पडली त्याला. त्यानंतर बघा, या मुलीला आपण बघितलं तर संकोच वाटत आहे, काहीतरी तिला विचारायचं आहे, पण ती घाबरतीये, लाजती आहे असा आपल्याला भाव या ठिकाणी तिच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत आहे. बरोबर आहे. आता ह्या सगळ्या भावना आपल्याही चेहऱ्यावर, आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, आपल्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर ह्या आपल्याला दिसतात. या सगळे भाव जे आहेत ते वेगवेगळ्या भावनांचे भाव आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. पहिली ॲक्टिव्हिटी आहे की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचे वागणे, त्याचं निरीक्षण नोंदवायचं आहे. नुसतं करायचं नाही आहे, नोंदवायचं आहे. वहीमध्ये, डायरीमध्ये लिहून काढायचं की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मी काय काय वागले, असं वागणं आपलं लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्तींची चित्र असतात, ती आपण कात्रणं काढून ठेवायची आहेत. तर त्यामध्ये आपल्याला दिसेल की अनेक लोक जी आहेत ती जखमी झालेली असतात, त्यांना लागलेलं असतं, किंवा अनेकांचे नातेवाईक पण बिचारे दुःखद निधन झालेलं असतं त्या आपत्तीमध्ये. मग लोकांचं दुःखाचं आपल्याला चित्र त्या ठिकाणी दिसेल, भावना ही आपल्याला दिसते. क्रिकेटच्या सामन्यांविषयी बातम्या असतात, त्या बातम्यांमध्ये जी टीम जिंकते ती निराश झालेली दाखवलेली असते, जी टीम जिंकते ती आनंदी असते, जी हारली ती निराश झालेली दाखवली असते की नाही. आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणीबद्दल आपल्याला येणार राग, याचं निरीक्षण नोंदून ठेवायचं की मला राग कोणत्या प्रसंगामध्ये आला, असं काय केलं मैत्रिणी म्हणून मला तिचा राग
आला हे लिहून ठेवायचं. सर्कसीला गेलो आपण समजा तर विदूषकांच्या करामती असतात, त्या बघून आपल्याला काय वाटलं ते लिहून ठेवायचं. आता गॅदरिंग आहे आपल्या शाळेचं, मग गॅदरिंगमध्ये काय काय बघून आपल्याला आनंद वाटलं, आश्चर्य वाटलं, हेवा वाटला, मत्सर वाटलं, ते सगळं लिहून ठेवायचं. असं त्यांनी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की माणसाचा स्वभाव जो आहे त्याला कितीतरी पैलू बाजू या असतात. माणूस बघा कधी रागावतो, कधी कोणाला उदारपणे काय करतो, तो क्षमा पण करतो. एखादा सॉरी म्हणला, चूक केलं तर ठीक आहे म्हणतो, राहू दे, काय हरकत नाही, जाऊ द्या, पुन्हा अशी चूक करू नकोस, क्षमा केली आपण त्याला. कधी कोणाबद्दल आपल्याला मत्सर वाटतो, हेवा वाटतो की अरे तिच्याकडं किती छान ड्रेस आहे आणि माझ्याकडे नाही, तिच्याकडं 100 रुपयाचा पेन ती रोज शाळेमध्ये आणते आणि मला 2 रुपयाचाच पेन आणावा लागतो, आहे का नाही. मत्सर वाटतं, काय कळलं, हेवा वाटतो आपल्याला. कधी कोणाबद्दल आपल्याला प्रेम वाटते. एखाद्या कुत्र्याचं पिल्लू आहे तर तरी शेपूट हलवत त्याला तुमच्याकडे आलं, तुम्हाला त्याच्याविषयी प्रेम वाटते, माया वाटते, आपुलकी वाटते, बरोबर का नाही. तर कधी माणूस जो आहे तो फक्त स्वार्थीपणे वागतो की फक्त मलाच मिळायला पाहिजे, दुसऱ्या कोणाला नाही. आलं लक्षात. त्यानंतर प्रसंगी इतरांसाठी त्याग करायला किंवा मदत करायलाही तो पुढे सरसावतो. बघा कोरोना काळामध्ये आपण याचा अनुभव घेतला की लोकांनी एकमेकांना खूप मदत केली, आहे का नाही, त्याग केला, असं पण आपल्याला आढळतं. तर ही आपल्याला आढळतं, लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या काय लक्षात आलं याच्यावरून, तर राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या आपल्या भावना आहेत. आता या सगळ्या भावना आहेत, ठीक आहे, पण यांचा मेळ कसा घालायचा. योग्य वेळी योग्य भावना निर्माण होणे किंवा निर्माण झालेली भावना योग्य शब्दामध्ये व्यक्त करता येणे योग्य वेळी, याला म्हणायचं भावनांचा मेळ घालणे. पण हा मेळ कसा घालायचा, तर माणूस हा विचारक्षम आहे. बघा माणसाला विचार करण्याची शक्ती, बुद्धी ही देवाने दिलेली, निसर्गाने दिलेली, लक्षात घ्या. मग नुसताच विचारक्षम आहे का, तर त्याला भावना देखील आहेत ना. नुसता विचार करत नाही, त्या विचाराप्रमाणे भावना पण त्याच्या मनामध्ये येतात. आणि म्हणून माणूस हा भावनाशीलही असतो. आणि म्हणून विचार आणि भावना, बघा दोन गोष्टी. विचार आला त्याप्रमाणे भावना निर्माण झाली, कळलं का. माझ्यावर अन्याय झाला, मनामध्ये विचार आला, मग भावना काय आली, संतापाची भावना आली, रागाची भावना आली. जेव्हा सर्व भारतीयांना असं वाटलं की ब्रिटिश आपल्याला अन्याय करतात, बघा ब्रिटिश आपल्याला अन्याय करतायत, विचार, मग भावना काय निर्माण झाली, रागाची, संतापाची, की या सगळ्या ब्रिटिशांना काय केलं पाहिजे, हाकलून लावलं पाहिजे, आपली भारत माता स्वतंत्र केली पाहिजे, ही भावना निर्माण झाली, रागाची भावना निर्माण झाली, लक्षात घ्या. म्हणून आणि विचार आणि भावना यांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे, हे आयुष्यात लक्षात ठेवा. कोणी आपल्याला दुखावले तर आपल्याला वाईट वाटते, स्वाभाविक आहे, पण किती वाईट वाटून घ्यायचे, सारखं रडत बसायचं, दिवसभर रडतच बसली, काय आई बोलली, दिवसभर रडत बसली, सकाळी रडली, दुपारी रडली, संध्याकाळी परत रडली, रात्री झोपतो रडत बसली. मग किती वाईट वाटून घ्यायचे आपल्याला कळायला पाहिजे ना. एखाद्याने चूक केली, आपल्याला राग येतो, त्याने माझी वही फाडली, पान फाडलं, किंवा माझ्या चित्रावर रेग मारली, राग आला आपल्याला, माझं चित्र बिघडवलं, बरोबर आहे, किंवा खेळताना मला धक्का मारला, राग आला मला. पण किती रागवायचे हे आपल्याला मर्यादा कळली पाहिजे. नाही तर अर्धा तास पुढे आपण तिला बोलत बसलोय, तुला अक्कल नाही, तू असंच करते, मला नेहमी असं झालं असं झालं, अर्धा तास चालू, त्याचा काही उपयोग नाही. मर्यादा कळली पाहिजे. एखादी गोष्ट हवीशी वाटणे स्वाभाविक आहे, लक्षात घ्या. एखादा ड्रेस आहे, एखादी खायची वस्तू आहे, एखादं काय वापरायची वस्तू आहे, पण त्यासाठी किती आपापलेपणा म्हणजे हावरेपणा, लोभीपणा, लक्षात घ्या, करायचा, याला मर्यादा आहे. मला केक आवडतो, मी वाढदिवसाला गेले एखादा, मग मला माझ्या वाटाचा केक दिला, हे घे एक तुकडा दिला, मी खाल्ला, गट्टम केला, 2 मिनिटात फस्त करून टाकला, परत गेलो, काका केक द्या, परत दिला, परत गेलो, असं 10 जणांच्या वाटणीचं की मी एकटीच खाल्ला. किंवा माझा वाढदिवस मी आईला म्हणले मला केक आवडतो, मी काय कर, अर्धा केक आहे ना, केक कापल्यानंतर आई केक आतमध्ये घेऊन गेली, मी आईला काय म्हणून ठेवलं होतं की अर्धा केक माझ्यासाठी ठेव, अर्धा केक वाट. बघा
नाही का नाही, आपापलेपणा त्याला म्हणतात की एखादी गोष्ट मला आवडते, हवीशी वाटते, म्हणून किती हावरेपणा करायचा, लक्ष आलं का? आणि म्हणून आपण तो विचार केला, विचारीपणाने काय करतात, आपल्याला आपल्याला भावना आवडता येतात, तो भावनांवर संयम ठेवता येतो, हे लक्षात घ्या. हं? आपल्या वर्गामध्ये सगळ्या मुलींना समजा असं ठरलं की एक एक आपल्याला फळ द्यायचं ठरलं, एक एक संत्र द्यायचे, तेवढेच फक्त आणली. 60 मुली 60च संत्री त्या टोपलीमध्ये ठेवलेली आहेत. आता मला संत्र खूप आवडतं कसं का, मग मला असं 2 संत्री घेईन, मी 4 संत्री घेईन असं मला वाटतं. मला खूप आवडतं ना, मी एक काम करतो, बाईंचं लक्ष नाही आहे, मग माझ्या वाटणीचं एक मी संत्र घेतोच, पण आणखीन 2 हळूच घेतो आणि दप्तरात ठेवून देतो. भावना निर्माण झाली, आपापलेपणा, हावरेपणा निर्माण झाला मनामध्ये, बरोबर आहे. पण विचारीपणाने भावना आवडता येतात, पण मी विचार केला दुसऱ्या क्षणाला नाही. हे संत्र जे आहे, फळ जे आहे, ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे. की मी जर जास्त घेतलं तर इतरांना मिळणार, काही मुलींना, काही मुलांना हे फळ मिळणार नाही. मग मला त्याच्यावर, माझ्या भावनांवर काय ठेवता आला, संयम ठेवता आला. लक्षात घे, एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून भावनांवर अशा रीतीने, म्हणजे कसं, विचारीपणाने, तो शब्द इथं भरा, इथं लिहा शब्द, विचारीपणाने, भावनांवर विचारीपणाने नियंत्रण ठेवता येणे, भावनांचा मेळ घालता येणे आणि योग्य रीतीने, योग्य प्रमाणात व्यक्त करता येणे. बघा, योग्य रीतीने, योग्य प्रमाणात, तर याला भावनिक समायोजन असे म्हणतात. तर हे एका प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे पाठ पण करून ठेवायचं आणि आपण लक्षात पण घ्यायचं की भावनिक समायोजन आपल्या स्वतःला जमलं पाहिजे. आता आपल्याला वाटेल की असा भावनांचा मेळ घातला तर काय होईल, काय फायदा याचा, हो की नाही. पण भावनांचा मेळ जर आपण घालू शकलो, लक्षात घ्या, तर पहिली गोष्ट अशी घडेल की आपले व्यक्तिमत्व संतुलित बनेल. एकांगी बनणार नाही की हा कसा आहे, खडूस आहे, हा कसा आहे, रागीट आहे, हा कसा आहे, लोभी आहे, हा कसा आहे, घाबरट आहे, हा कसा आहे, खूपच लाजरा बुजरा आहे, काहीच बोलत नाही, बंद असतं तोंड नेहमी. एकांगी व्यक्तिमत्व, संतुलित व्यक्तिमत्व काही नाही, एकांगी व्यक्तिमत्व आहेत, लक्षात घ्या. पण भावनांचा योग्य मेळ घातला तर मात्र व्यक्तिमत्व संतुलित बनते. 2, इतरांना समजून घेण्याची वृत्ती किंवा क्षमता आपली वाढते. 3, प्रतिकूल परिस्थितीवर, अडचणींवर मात करता येते. 4, इतरांना अकारण दोष देणे, त्यांची उणीधुणी काढणे, ती अशीच आहे, ती तशीच आहे, असं झालं तसं झालं, मत्सर करणे, एखाद्याचे यश आपल्याला सहन न होणे, अशा दोषांपासून आपली सुटका होते. हे दोष आपल्याला जोडत नाहीत, मग लक्षात घ्या. 5, आपण आनंदी राहतो. 6, इतरांशी जुळून घेण्याची आपली वृत्ती वाढते. आणि 7, म्हणजे आपल्यातली हेकेखोरपणा कमी होतो, की मला हेच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे, मी आत्ताच घेणार, मी आत्ताच खाणार, अशी वृत्ती जी आहे ती कमी होते. हेकेखोरपणा आपल्यातला कमी होतो. असे फायदे आहेत भावनांचा मेळ घालण्याच्या संदर्भात. ठीक आहे. आता बघा, या प्रसंगी तुम्ही काय कराल असं विचारले. रणजित अभय यांच्यात पहिल्या वास्तवावर कोण बसणार यावरून वाद झाला. दोघेही खूप रागावले, एकमेकांचे दप्तर उचलून टाकण्याच्या मनस्थितीमध्ये ते आहेत. तर तुम्ही काय कराल, सांगा. तुम्ही काय करणार मग? बघा बरं, विचार करा आणि मला सांगा की तुम्ही काय करणार. विचार करा. चला, सुचलं का तुम्हाला? काय कराल तुम्ही? रणजित आणि अभय पहिल्याच वाक्यावर बसायचं दोघांना. मी बसणार, तू कोण मोठं लागून येणार, आज मी बसणार. असं त्यांचा वाद सुरू झाला. खूप रागावले दोघं, एकमेकांचे दप्तर ते ठेवले पहिल्या बाकावर, ते उचलून फेकून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. तर तुम्ही काय करणार? मजा बघत बसणार का? नाही. मग काय करणार तुम्ही, सांगा पटकन. हां,
बरं, गाडगिरी उपाय काढलाय की रणजितला एक दिवस आणि अभयला एक दिवस. मग आता त्यांच्यावरनं परत वाद सुरू झाला. आज मी बसणार आधी. अभय म्हणला मी बसणार, रणजित म्हणला मी बसणार. आता काय करणार मग? वाद संपला का? नाही संपला. मग काय करूया मग? दोघांना घेऊन बाईंकडे जाऊया. बाई दोघं भांडतात बघा. छोटं कारण एक बाई एवढ्या गोष्टी करता बाईंकडे जायचं गरज नाही. काय करशील तू शुभ्रा? हां, दोघांच्या म्हणलं तिसऱ्याचा लाभ. दोघांना म्हणलं चला तुम्ही पागा बसा. असं बाई करू शकतात, आपण कुठं करणार? आपण त्यांच्याच वयाचे आहोत, त्यांचेच मित्र आहोत. ते आपले थोडे ऐकणार, बाईंचे ऐकणार. बाई सांगू शकतात दोघं मागे बसा आणि ह्या राजू त्याला पुढे बसवा. आपण काय करणार विचारलेलं आहे. तर ठीक आहे, आपण दोघांनाही समजून सांगू. हां, भांडू नका. एक जण आज बसा, एक जण उद्या बसा. पण आज मी बसणार. यावर परत भांडण सुरू झालं तर मग आपण चिठ्ठ्या करू शकतो. रणजित अभय दोघांच्या नावाची चिठ्ठ्या केल्या, त्या मिक्स केल्या आणि कोणाला तिसऱ्याला राजूच बोलू, राजू इकडे ये, यातली एक चिठ्ठी उचल. ज्याची चिठ्ठी निघेल तरी पायात बसायची आणि दुसरा जो आहे त्यांनी दुसऱ्या बसायचं. असं एक दिवसाला बसायचं. हा उपाय करू शकतो आपण. आपल्याकडे नाणं असेल 1 रुपयाचं वगैरे, तो टॉस करू शकतो आपण. बघा आता मी टॉस करतो, उभं राहायला करायचं, टॉस करायचं. तुझं काय छापा, तुझं काय काटा, ठीक आहे टॉस टॉक. मग जो जिंकेल नाण्याचा छापा काटा काय असेल तो आज बसेल, दुसरा असेल तर नंतर बसेल. असं आपण त्याला गेम ऑफ चान्स म्हणतो. हां, संधीचा खेळ आहे, तर तो आपण खेळू शकतो आणि मग त्यांच्यावरचा वाद मिटवू शकतो. हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण तो बुजरा आहे, म्हणजे लाजणार आहे. त्याला शिक्षकांना जाऊन सांगायला संकोच वाटते, जरा लाज वाटते. कसं जाऊ पुढे, कसं सांगू मी मला भाग घ्यायचा आहे. मग तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला नाव ठेवायला बावटच भाग घ्यायचं जायचं सांगायचं नाही का? लाजून का उपयोग का? असं त्याला बोल लावत असाल का तुम्ही? काय करणार बिया? सांगा, तुला कोणाला सांगता येईल? नवी काय करणार? ओंकार ओगडकर सुचतंय कोणाला? काय करणार तुम्ही मग? हिमंतला कबड्डीत भाग घ्यायचा आहे, पण सांगायला शिक्षकांना त्याला संकोच वाटतोय. मग तुम्ही काय कराल? त्याच्यासोबत जाल, काय कराल तुम्ही? पटकन सांगायचं. आपला व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओमध्ये वेळ कमी असतो. ते सांगायचं पटकन. बरं, गार्गी म्हणली की मी त्यासोबत जाईल आणि शिक्षकांना सांगेल बाई त्याला भाग घ्यायचा. बाई म्हणतील तू का वकिली करतेस? मग हां, तू जा बाबा, मला काय सांगू नको, असं सांगू. तो लाजतोय ना. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? तर मी तुझ्याबरोबर येतो किंवा येते, पण बोलायचं तूच. मी थांबतो तुझ्याबरोबर, त्याला मी बाईंकडे तुला घेऊन जाते. असं करून आपण 2-4 जण घेऊन त्याला बरोबर घेऊन जाऊ शकतो, ग्रुप करून. मग सांगणार तोच की मला कबड्डीत भाग घ्यायचा, हेमंतनेच सांगायचं. असं आपण करू शकतो. निशाची वही अभ्याची रेखाने चुकून घरी नेली. तुम्ही काय कराल? चुगली कराल नीताशी, चाडी कराल. निशाला निशा तुझी वही बघ, त्या रेखाने हळूच घेतली आणि स्वतःच्या दप्तरात टाकली आणि घरी नेली. अशी चाडी कराल का? नाही. मग रेखा आल्यानंतर रेखाला तुम्ही सांगाल दुसऱ्या दिवशी, अगं त्या निशाची वही चुकून तुझ्याकडे आलेली आहे, त्याला आणली असतील आता तर परत कर. आणि मग रेखाला घेऊन निशाकडे जाऊया आणि रेखाला क्षमा मागायला सांगूया, ती सॉरी म्हणतील चुकून नाही नेलेली आहे म्हणून. असं आपण करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, असं आपल्याला वागता आलं पाहिजे, भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. आनंद दुःख याप्रमाणे राग ही सुद्धा आपली भावना आहे. आपल्या प्रत्येकाला कशा ना कशा तरी कधी ना कधीतरी राग येत असतो. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला की आपल्याला राग येतो. एखाद्याला अन्याय झालेला आहे ते पाहून आपल्याला राग येतो. आता राग जर वारंवार येत असेल आणि अनावर होत असेल, की आवरताच येत नाही, इतका राग येतोय इतका राग येतोय, तर त्याचे आपल्या शरीरावर आणि मनावर काय होतात? दुष्परिणाम, वाईट परिणाम होतात.
बघा, पहिला तोटा होतो राग वारंवार आणि अनावर असेल तर की शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. 2, आपण रागीट हट्टी होतो. 3, समंजसपणा आणि सहकार्याची वृत्ती कमी होते. मी का तुला मदत करू जा, असं आपण म्हणतो आहे का नाही. रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो. 5, आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश, निरुत्साह अशा परिणामांना सामोरे जावे लागते. कारण राग केला म्हणजे आपण डोक्यात सतत त्याच व्यक्तीचा विचार करत बसतो, मग आपलं डोकं हळू दुखायला लागतं. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. म्हणून रागावर नियंत्रण आपण ठेवलं पाहिजे. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील प्रसंगातील जे चांगले आहे त्याच्यावर अशी खूण करायची आपल्याला, आणि जे करू नये असं वाटतं त्याच्या खुली करायची आहे. बघा आता मला सुचवा, सांगा उत्तर. रमेशने सुरेशला त्याच्याबद्दल अमितने काहीतरी वाईट बोलल्याचे सांगितले, परंतु बघा रमेशने चाडी केलेली, परंतु सुरेशने याची खात्री करून मगच प्रतिक्रिया देण्याचे ठरवले. मग सुरेशचं वागणं योग्य आहे का अयोग्य आहे? खात्री करून मग प्रतिक्रिया तो देणार आहे, लगेच जाऊन गचंडी धरणार नाही तो. काय अमितची. छाया आणि मीना अभ्यासात सारखी प्रगती करणारे आहेत, पण छायाच्या निबंधाचे कौतुक शिक्षकांनी केले. मीनाला त्याचा खूप राग आला आणि आता छायाशी आता यापुढे बोलायचं नाही असं तिने ठरवले. मग तिचं वागणं योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे. उलट तिने सुद्धा छायाचं अभिनंदन केलं पाहिजे. तिने छान छान काय लिहिलं निबंधामध्ये ते विचारलं पाहिजे. दिनेशने मनोजच्या दप्तरातील पेन व पेन्सिल काढून लपवून ठेवली, पण नंतर दिनेशने मनोजची माफी मागितली आणि पुन्हा तसे न करण्याचे आश्वासन दिले. मग दिनेशचं वागणे योग्य आहे का योग्य आहे? योग्य आहे. माफी मागितली त्यांनी, चूक लक्षात आली, माफी मागितली. सुनीताला आईबरोबर बाजारात जायचे होते, परंतु काही कारणांमुळे सुनीताच्या आईला लवकर बाजारात जावे लागले. ती आईवर खूप रागावली, मला काय नेलं बाजारात. परंतु तिने प्रथम आईला लवकर जाण्याचे कारण विचारले, ते तिला पटले आणि मग तिचा राग निवळला. हे वागणे योग्य आहे का अयोग्य आहे? तर योग्य आहे. की राग आला, ठीक आहे, राग येतोच ना, का आई लवकर गेली हे कळल्यानंतर राग निवळला. म्हणजे आपल्यामध्ये या उणिवा असतात. आपल्या काय लक्षात आलं, राग येणे, त्याचं हेवा वाटणे, या उणिवा आहेत आपल्या. बघा, आपल्याला आपले अक्षर सुंदर आहे हे कळतं, विज्ञानात गती आहे, सायन्समध्ये गती आहे, गणित छान जमतं हे कळतं आपल्याला. विज्ञानात आपण रमतो, निराळे प्रयोग असतात, निराळे ॲक्टिव्हिटीज असतात, कविता पण आपल्याला खूप आवडते, असं आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणी म्हणतात. त्याच्यावरून आपल्या आवडीनिवडी या आपल्या लक्षात येतात. तर इतरांपेक्षा आपल्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, क्षमता वेगळ्या असतात. आता आपल्याला जशा आपल्या क्षमता कळू लागतात की मी हे करू शकते किंवा करू शकतो, तसं आपल्याला काय करता येत नाही हे पण आपल्याला समजू लागतं. बघा, दोन्ही एका तुला होतं का. मग एखाद्या विषयात, कलेत, खेळात आपण अधिक तरबेज म्हणजे तज्ज्ञ असतो, प्रवीण असतो, कुशल असतो, तर दुसऱ्या एखाद्या आपल्याला तेवढी गती नसते. बघा, काय एखाद्याला मराठीमध्ये खूप चांगली गती असते, पण गणित करताना त्याच्या बरोबर चुका होतात. बघा, अनुभव आहे तुम्हाला. किंवा एखादा कबड्डी चांगली खेळेल म्हणजे तो क्रिकेट चांगला खेळेलच असं नाही आहे. मग आपल्याला आपल्या क्षमतांबरोबर उणीवाही माहीत असायला पाहिजे. तो म्हणजे काय होईल, म्हणजे प्रयत्न करून उणीवांवर मात करता येते. मग एखादी गोष्ट येत नाही म्हणून जे येते त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करायचं का? मग आपण नाही करायचं. त्याच्यात आणखीन अधिक मला ते छान जमलं पाहिजे असा प्रयत्न करायचा. जे येत नाही ते शिकण्याचा प्रयत्न करायचा, पण जे येतंय ते सुद्धा अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा, प्रावीण्य मिळवायचं त्यामध्ये. ठीक आहे, काही शंका असेल तर विचारू शकता. स्वभाव बदलता येतो. बघा, आपल्यापैकी कोणाचा स्वभाव पूर्ण चांगला आणि पूर्ण वाईट असं काही नसतं. मग आपण काय केलं पाहिजे, तर पहिलं आपण आपले केलं पाहिजे क्रमांक 1, काय करावे, स्वभाव बदलण्यासाठी काय करावे. क्रमांक 1, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा आपण प्रथम विचार करावा. ज्या उणीवा आहेत म्हणजे कमतरता आहेत, दोष आहेत, ते दूर करण्यासाठी एकमेकांना काय करावी,
मदत करावी. आता एखाद्याचं अक्षर खराब आहे पण माझं अक्षर चांगलं आहे, मग मी काय केलं पाहिजे, त्याच्यात उणीव दूर करायला मी मदत करू शकतो. चांगलं अक्षर कसं काढायचं, काय काढायचं हे मी त्याला सुचवू शकतो, असं करू शकतो आपण. तर मला गणित जमत नाही, मग मला गणित जमतंय, मग तो मला गणित सांगेल. अशी एकमेकांना आपण गणित अक्षर करण्यासाठी मदत करू शकतो. त्याचप्रमाणे 3 आपल्या चांगल्या क्षमतांबद्दलही बोलावे आणि उणीवांबद्दल मोकळेपणाने चर्चा करावी. त्यातून आपला फायदा होतो. लक्षात घ्या. पण आपल्याला दिसतं उलटं. आपल्याला जगामध्ये असं दिसतं की एखाद्यावर आपण टीका केली, एखाद्याची चूक दाखवून दिली, उणीव दाखवून दिली, तर ती व्यक्ती रागावते. मग आपल्याला पण आपला पण असा स्वभाव ऐकवायला असू शकतो किंवा काही मुलांचा असतो की आपल्याला कोणी सांगितलं आपल्याला राग येतो. लक्षात समजा बाई म्हणले एखाद्याने आपल्या वही बघितली, आपला अक्षर खास नाही आहे, मग ती मैत्रीण आपली म्हणली आपल्याला, काय गं किती घाणेरडे अक्षर काढले, मग आपली उणी दाखवून दिली तिने, पण आपल्याला काय येतो, राग येतो. मला असं म्हणाली, तुझं अक्षर बघ आधी कसं आहे. आपण तिला 4 बोल लावून मोकळे, नाही का नाही. म्हणजे चूक दाखवली, उणी दाखवली तर राग येतो आपल्याला. असं होणं योग्य आहे का मग? नाही. लक्षात घ्या की तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही इथं लिहून घेऊ शकता की निंदकाचे घर, निंदक म्हणजे कोण, निंदा करणारा, आपल्यावर टीका करणारा, आपल्या उणीवा दाखवणारा, दोष दाखवणारा जो कोणी असेल तो निंदक. मग तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे. निंदकाचं घर असलं पाहिजे. कुठं असलं पाहिजे, लांबवर नाही. निंदकाचे घर असावे शेजारी म्हटले. आपल्या शेजारी तो माणूस असला पाहिजे जो नेहमी आपल्यावर टीका करतोय, जो आपले दोष दाखवतोय, तो शेजारी असला पाहिजे. म्हणजे आपल्या शेजारी बसलेली मैत्रीण, आहे का नाही. हां, आता का शेजारी असलं पाहिजे असं म्हणतात ते, काय होईल त्याने, तर तो टीका करेल आणि त्यामुळे आपुली पासोडी म्हणजे चारित्र्य, वागणे, लक्षात का, वर्तन आपलं स्वच्छ राहील. आपलं वागणं त्यामुळे स्वच्छ राहील. कळलं का. आपुले पासोडी स्वच्छ राहील. मग आपल्यातल्या उणीवा कोणी दाखवत दिले नाहीत तर ते दुरुस्त होतील का, त्या दूर होतील का, नाही होणार. आपण तसंच वाईट वागत राहणार. असं झालं म्हणजे एखाद्या मुलाला समजा रस्त्यातून जाताना इकडे तिकडे थुंकण्याची सवय आहे, विनाकारण थुंकतो, त्याला त्या सवयच जडली ती. आता ही त्यातली उणीव आहे, चूक आहे, दोष आहे. जर तो कोणी दाखवून दिला नाही तर तो मोठा झाला तरी तसंच वागणार, इकडे तिकडे थुंकत बसणार. ओके. म्हणून आपल्यातील उणीवा, दोष जो दाखवतो, जो आपल्याला निंदा करतो, त्यावेळेला आपण आरशासमोर उभं राहायचं आणि विचार करायचं की खरंच ती गोष्ट माझ्यामध्ये, दोष माझ्यामध्ये आहे का. असेल तर तो दूर करण्याचा आपण प्रयत्न करायचा. पुन्हा त्याला बोलायला संधी द्यायची नाही. असं ठरवायचं आपण की मी माझ्याचा दोष दूर करणार. बरोबर आहे. मी सकाळी 9 वाजता उठतो समजा, हा माझ्याचा दोष आहे. मग मला चूक घरातल्याने दाखवून दिली, बाहेरच्याने दाखवून दिली. काय आळशी मुलगी आहे, सकाळी 9 वाजता उठते, गाढवासारखी लोळत पडलेली असते. मग माझा राग आला, आता मी तुझ्याशी बोलणारच नाही, म्हणून आपण दूर राहायचं तिच्यापासून. असं करायचं का, आरशासमोर जायचं, सोपा उपाय. विचार करायचा काय मला हिनी बोल लावलेला आहे, दोष सांगितला, मी सकाळी 9 वाजता उठते, दोष का माझा आहे. सूर्यनारायण 6:30 वाजता उगवतात, 5:45 वाजता उगवतात आणि मी मात्र ते उगवल्यानंतर 3 तासांनी उगवते. हां, अंथरुणातून उगवते, असे की नाही, बाहेर येते. योग्य आहे का, नाही. मग काय केलं पाहिजे, मी निंदकाचे घर असावे शेजारी आपुली पासोडी स्वच्छ आहे. आपलं वागणं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा. मग 8 वाजता उठायला सुरुवात करायची, मग 4 दिवसांनी 7:30ला, मग 4 दिवस, असं करत करत एक 15 दिवसानंतर आपण 6 वाजता उठलेलं असलं पाहिजे. मग कोण नाव ठेवेल का आपल्याला, कोण आळशी म्हणेल का, कोण गाढव म्हणेल का, लोळत पडणारे गाढवच आहे हा, लोळत पडलेला असतो. उकिरड्यावर गाढव लोळतात तसा हा अंथरुणात लोळतो. असं आपल्याला कोण म्हणेल का, नाही म्हणणार. त्यामुळे आपल्याला जर कोणी दोष दाखवला तर आपण आपल्या आतमध्ये बघायचं, आरशासमोर उभं राहून की खरंच माझ्यामध्ये तो दोष आहे का, आणि असेल तर
तर तो दोष दूर करण्याचा प्रयत्न करायचा. उलट आपण आपल्या मित्रमैत्रिणींना विचारायचं की माझ्यामध्ये त्यांना सांगायचे कागद घ्या आणि त्याच्यावर माझे एक 5 चांगले गुण तुम्हाला आवडलेले लिहा. लिहिले. आता सांगायचं खाली रेघ मारा आणि त्याच्या खाली आता माझ्यातले दोष लिहा की माझ्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही, तर माझ्या वागण्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही हे तुम्ही लिहा, असं आपण सांगितलं पाहिजे. आणि मग त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या स्वभावातील दोषांची जर जाणीव झाली आपल्याला तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे, तर आपण चांगल्या व्यक्ती होणार. लक्षात आलं का? उदाहरणार्थ, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यामध्ये नेहा सर्वात जास्त बोलत असे, इतर मैत्रिणींना बोलण्याची संधीच मिळत नसे आणि त्यामुळे इतर मैत्रिणी तिला टाळू लागल्या. आता हे नेहाचं लक्षात आलं बरं का, आपलीच बडबड जास्त होती, बाकी जरा चान्सच मिळत नाही बोलायचा, त्यामुळे आपल्याशी बोलायला आता कोणीच येत नाही. मग काय केलं तिने, तिला दोष लक्षात आल्यानंतर बरं झालं, त्या मैत्रिणीशी आता मी बोलणारच नाही, आता मी दुसऱ्या मैत्रिणी धरणार माझं ऐकायला. असं करणार का? नेहाने ठरवलं की काही दिवस बोलण्यावर संयम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू. मग तिने प्रयत्न सुरू केले आणि मग तिने आपण मैत्रिणींना सांगितले, काय सांगितले की मी जर जास्त बोलत असेल तर मला काय करा, थांबवा, आणि मी काय राग मानणार नाही थांबवल्याबद्दल, असं तिने सांगितलं. हळूहळू मैत्रिणींनी तिला सुधारलं आणि मग हळूहळू नेहा इतरांचे बोलणे ऐकून घेऊ लागली आणि अशा रीतीने तिने आपला अति बडबडा स्वभाव बदलला. असा दोष दूर करता येतो की नाही करता येत? प्रयत्न केले तर दोष नक्की दूर करता येतो. बघा, शाळेत जातो असे सांगून शाळेत न जाता मनोज मैदानात खेळत बसतो, हे योग्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? नाही. एखाद्याकडून आणलेली वस्तू वेळेवर परत न करण्याची सवय असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगाल? तर आपण सांगू की ती वस्तू वापरून झाल्यानंतर परत दे, ती वापरायची असते, मलाही वापरायची असते, असं आपण सांगून तिची समजूत काढून तिचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. त्यानंतर आपल्या स्वभावातील आपल्याला आणि इतरांना खटकणारे पैलू प्रयत्नपूर्वक बदलता येतात. ते बदलण्याचा प्रयत्न करणं वेळीच आवश्यक सुद्धा आहे, लक्षात घ्या. अन्यथा त्यातून आपल्याला व्यक्तिमत्वामध्ये उणीवा राहू शकतात. मग आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उणीवा नको आहेत आपल्याला. दोषरहित असं व्यक्तिमत्व आपलं पाहिजे. आता या पाठातून आपण काय शिकलो मुलांनो? तर पहिल्यांदा आपण शिकलो की भावना आपल्याला व्यक्त केल्या पाहिजेत. मनात ठेवून उपयोग का? मला राग आला, मनात ठेवला, निराशा आली, मनात ठेवली, दुःख वाटलं, मनात ठेवलं, आनंद आला, मनातच ठेवला. तर भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत. विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा त्याचे काय होतात, शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात, हे लक्षात घ्या. आपल्या क्षमतांबरोबर आपल्याला उणीवांची जाणीव असली पाहिजे, तरच आपण उणीवा दूर करता येतात. आणि आपल्या स्वभावातील उणीवा ज्या आहेत त्या आपल्याला प्रयत्नांनी बदलता येतात, दूर करता येतात. तर ह्या विषयी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तसा एक छान पाठ जो आपल्याला वागण्याचं शिकवतो. लक्षात घ्या, परिसर अभ्यास जो आहे का नाही, हे पुस्तक जे आहे ते आपल्याला जगात कसे वागावे हे शिकवणारं आहे. म्हणजे विज्ञान, वागायचे ज्ञान असं मी त्याला म्हणतो. विज्ञान हे नुसतं प्रयोगांचं त्यांचं असं नाही आहे. आपण कसे वागावे, कसं बोलावं, कसं राहावं, चांगल्या व्यक्ती म्हणून आपण कसं घडावं हे आपल्याला शिकवणारे असं धडे आपल्याला पाठामध्ये नक्की दिलेले आहेत. पण हे नुसते वाचून सोडून द्यायचे का? मग फक्त मार्कांकरता अभ्यास करायचा का? की बाबा भावनांचा विचार आणि भावनांचा टिंबटिंब घालता आला पाहिजे, योग्य मेळ 1 मार्क मिळाला, आणि आपण वागताना मात्र एखाद्याचा राग करणार, द्वेष करणार, शिव्या देणार, अपशब्द वापरणार, आपल्याला ते दोष दाखवले कोणी तर त्याला रागराग करणार, असं वागणं आपल्याला तसंच ठेवणार आपण आणि मार्क फक्त मिळणार, असं योग्य आहे का? नाही. तर हे आपल्या वर्तनामध्ये आलं पाहिजे, हे आपल्या वागण्यामध्ये आलं पाहिजे. असा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करूया.
आणि या धड्याचं पुन्हा वाचन करूया, स्वाध्याय सोडवूया आणि केवळ स्वाध्याय सोडवण्यासाठी नाही तर आपल्या वागण्यामध्ये योग्य ते बदलही करूया. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्ही हा नक्की लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडलेला आहे तो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट लिहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्हाला यापुढेही बघायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. गुड बाय, सी यू, हॅव अ नाईस डे. अभ्यासू व्हा.